आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। पहिला मुद्दा सांगितला, दुष्काळ ओला जाहीर करायचा दिवाळीच्या आत। दिवाळीच्या आत 70,000 रुपये हेक्टरी द्यायचे कोणाला? शेतकऱ्याला, पण सरसकट कोणाला? ज्यांचे शेत वाहून गेले नाही त्यांना। शेत वाहून गेले नाही त्यांना म्हणजे त्यांच्या शेतात पाणी साचलं, पीक जळून गेलं, म्हणजे त्याचं 70,000 रुपये हेक्टरी नुकसान झालं। आता राहिला दुसरा, ज्याच्या नदीच्या शेजारचे वावर होऊन गेले आणि पीक होऊन गेलं, त्याला 1,30,000 रुपये भरपाई द्यायची। आपलं असंच असतं, तज्ञ नाही ना, अभ्यासक नाही, कोण नाही, त्या अभ्यासक भांगार सगळ्या दुरायचे कुंकड काही सांगायचे आपल्या हिशोबाने बरं गरीबाला मिळत। तज्ञ नको ना, अभ्यासक नको, तिकडं पुस्तक नाडीत वाचित बस म्हणा वड्यात। ज्याचं शेत वाहून गेलं आणि पीक पण त्याच्या बरोबर गेलं, त्याला 1,30,000 रुपये द्यायचे। हे झाले 2 काम। आणि तिसरं काम, ज्याचे जनावर वाहून गेले, ज्याचा कांदा वाहून गेला, ज्याची सोयाबीन वाहून गेली, ज्याची बाजरीचे खळे होणार होते वाहून गेले, त्याचे सोनं वाहून गेलं, त्याचं धान्य वाहून गेलं, यांना शेतकरी सांगल तसा पंचनामा करून 100% भरपाई द्यायची। म्हणजे घर पडलं, शेळ्या वाहून गेल्या, जनावर वाहून गेले, म्हशी वाहून गेल्या, काहींचे कांदे वाहून गेले, काहींचे बाजऱ्या काढल्या होत्या ते वाहून गेल्या, काहींचे सोयाबीन काढून ठेवलं होतं ते वाहून गेलं, काहींचं सोनं गेलं, घरातल्या भांडे वासनं गेले, मोटरी गेल्या, पाईप गेले, कोठा वाहून गेला, काहींचे भितळं घर वाहून गेले, काहींच्या नळ्या वाहून गेल्या, काहींचे सौर ऊर्जा वाहून गेली। जेवढं वाहून गेलं तितके पैसे एवढे द्यायचे। हे झाले 3। हे झाले 3। आता चौथं, शेतकऱ्याचे 15 रुपये कापायचे ठरले ऊसाचे। अजिबात 1 रुपया सुद्धा कापायचा नाही। देतो आम्ही शेतकऱ्याच्या ऊसाचे पैसे कापूस तर ज्याला 10,000 रुपये पगार आहे त्याचे 2,500 कापा, ज्याला 20,000 पगार आहे त्याचा 1/4 हिस्सा कापा 5,000, ज्याला 1 लाख आहे त्याचे 25,000 कापा, ज्याला 2 लाख आहे त्याचे 50,000 कापा, 1/4 हिस्सा कापायचा। त्याला काही गोमीचा पाय लंगडा होणार आहे का? पगार फुकटात हे वावर कुठंतरी हडपिलेला असेल, नोकरी म्हणल्यावर कुठंतरी आम्हाला तिकडं सापडलेला असेल, त्याच्यामुळं हे कापा। कमीत कमी 4-5 लाख अधिकारी असतील नोकऱ्यावाले सगळे, 10 लाख, या 10 लाखातच जवळपास 1,000 कोटी रुपये जमा होते। हे प्रत्येक राजकीय पक्षाकडे हे करायचा, सरकारला सांगतो, मुख्यमंत्र्याला सांगतो, हो ते पैसे कापायचे नाही, नोकऱ्यावाल्याचे पुरेचे पैसे कापा, टोटल 1,000 रुपये ठेवू नका, त्याचे 1/4 हिस्सा कापून टाका, शेतकऱ्याला वाटा। इकडे शेतकऱ्याच कुठं का आणतो, त्याचे 5-8 खायची येळ आली, तू कुठं खातो रे? ते जमणार नाही। 1 एकर भर ऊस लावायचा, त्याच्यात तुला 15 रुपये द्यायचे, तो जर काढी लागली काय तिकडे, आणि तो पोराचा टायरच 1 लाखाचं आहे गाडीचं, ही केवढं ती गाडी। दुसरा मुद्दा, एका पक्षाकडे 1,000 लोक आहेत मराठ्यावर, निवडणुकीच्या दिवशी म्हणतात 500 कोटी ती नाही देतोय, कंपनी बंद पाडी। आता रोग आला का सरकारला? जेवढे व्यावसायिक उद्योगपती येत, राजकीय लोक येत, खासदार आमदार येत, मंत्री येतात, यांच्याकडे प्रॉपर्टी 1,000 कोटीचे आहेत ना। 1 एकर ऊसावाल्याचे 15 रुपये कापी तू कशाला? आता देवेंद्र फडणवीसची प्रॉपर्टी कमी असेल का? काप्यावर आडती दान शेतकऱ्याला
अजित पवारची कमी आहे का? अजित पवार तिकडे काढी लागली का? त्याचे कापे हो. शिंदे साहेबांकडे काही रोग आलाय का? त्यांची कापे हो प्रॉपर्टी. उद्धव ठाकरेकडे काही कमी पडलं का? त्यांचं कापे हो. शरद पवारकडे पुरी काढीत लागली का? त्यांची कापे हो. काँग्रेसचे येत नाना पटोले, सोनिया गांधी, इंदिरा गांधी, तो कोणता गाव लाल भडक गांधी, एक दुसरा कोणता आहे तो त्याची कापे हो. यांच्या प्रॉपर्ट्या कमी आहेत का? हा ते आंबाडी त्याचं तेल मीठ बंद करा ना. सगळं त्याचे पंप येत. त्याला म्हणा एक दिवस जे रिलायन्स पंपाचा व्यवसाय येतो एका दिवसाचा एका पंपावर 3 शेतकऱ्याला ऊस कुठं कापतो? तिकडं आमचा फेसकोट पडे पाणी हळूहळू सरा ना आमचं कुठं कापतो गाठ पाण्याला? तिकडं लय मोठं होत आलाय ना. तर राज ठाकरेकडे काही कमी आहे का? त्याच्या सगळ्या ट्रॅव्हल चालायचं कापे हो त्याच्या. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.